आणखीन एक मोठी बातमी आहे, जातीय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे। आताची मोठी बातमी, विदर्भ सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्याकडून हा उल्लेख करण्यात आलाय। महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक घेताना गाडगे यांनी हा उल्लेख केलेला आहे। संघाची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरण्याची त्यामुळे शक्यता आहे। संघाचे विदर्भ संघचालक श्रीधर गाडगे सर आपल्या सोबत आहे। सर, पंचसूत्री तुम्ही आमदारांना सांगितली, त्यातलं पहिलं सूत्र होतं जातीय जनगणनेचा विरोध। कसं बघता याच्याकडे? जातीय जनगणनेचा विरोध म्हणजे जे देशामध्ये चाललाय, मुळामध्ये देशामध्ये जो विषमता आणि सगळे जातीगत तेढ आहे, त्याचं मूळ कारणच जर जाती आहे, तर या जाती व्यवस्थेला पुन्हा खतपाणी का घालावं? जी गोष्ट नामशेष झाली पाहिजे असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरी गोष्ट पुन्हा ती स्थिर करायची, तर हे विसंगत असं वाटतं। आणि म्हणून ही आम्ही नष्ट करू शकत नाही, पण तिची व्यवस्था उभी करणं, कारण एकदा आम्ही मोजदाच केली म्हणजे व्यवस्था उभी करतो आम्ही, मोजणार माणसं, आणि जेव्हा मोजणार माणसं तर माणसं मग मोजली की आमची एवढी शक्ती, आमची एवढी शक्ती असे ते म्हणणार, आणि त्याच्यामध्ये तेढ निर्माण होणार, आणि जातीगत तेढ पुन्हा निर्माण झाली तर देशामध्ये विषमता आणि भांडणं लागतील। असं म्हणून आम्ही असं म्हणतो की बाबा ही जातीगत जनगणना ही काही सोयीची नाही आहे। भाजप सहित बऱ्याच राष्ट्रीय पक्षांनी, राजकीय पक्षांनी मान्य केलेलं आहे की जातीय जनगणना व्हायला पाहिजे। संघाची ही भूमिका निवडणुकीच्या वर्षात भाजपसाठी अडचणीची ठरणार असं वाटत नाही? काही अडचणीची ठरणार नाही आहे, ते त्यांना राजकीय क्षेत्रात जे करायचं आहे, आम्ही आपला विषय आम्ही मांडतो, तो आम्ही मांडला, राजकीय क्षेत्रात ते आपला विचार करून त्या पद्धतीने करतील। हे काही आम्ही काही त्यांना थोपवणार नाही, शेवटी निर्णय राजकीय क्षेत्रामध्ये जो करायचा आहे ते करतीलच। संघाला असं वाटतं की संघ हे अशा प्रकारचं काही होऊ नये मोजदा। शताब्दी वर्ष आहे संघाचं आणि निवडणुकांचंही वर्ष आहे, विधानसभा लोकसभा निवडणूक आहेत देशात। कसं बघता एकूणच याच्याकडे? निवडणुकांचं वर्ष आहे, निवडणुका होतीलच, निवडणुका आहे, लोक काम करतील, निवडणुका होतील, त्याचं काही विशेष असं काही नाही। स्वयंसेवकांची भूमिका काय असणार आहे? काय आहे की स्वयंसेवकांची भूमिका एक असते की आम्ही, जसं मी आता 5 पंचसूत्रामध्ये 5 गोष्टी म्हटल्या आहे, त्याच्यामध्ये नागरिक कर्तव्यामध्ये मतदान करणे हा सुद्धा एक नागरिक कर्तव्याचा भाग आहे। आणि म्हणून स्वयंसेवक